बाबाजी पवळे. अच्छा, गाव कुठं आहे तुमचं? मी आहे कारण्याचा, कारले, नांदेडचे. नांदेड जिल्हा. काय झालेलं तुमच्यासोबत? आम्ही गेलो होतो देवाला, कामाला होतो. कुठे? मिनी बस केली आमच्या मुकदमाने. हां. कुणी येताना झाली पलटी, 2 लेकरं, अच्छा. बायको जाग्यावर खतम. हां हां. ड्रायव्हरचे पाय तुटले. अच्छा. हीच कसा वाचलो, माझा पाय तुटलेला आहे, पायामध्ये राड. बरं बरं. मग तुम्ही नांदेडवरून इकडे मुंबईला कसे काय आले? काय करणार एक्स्ट्रा बाजू. 18 साल घुमलो, पुरी इंडिया घुमलो मी, रडत रडत रडत. बरं. मग आता कसं होईल, अच्छा. काय होईल. 18 साल रेल्वे सोडलीच नाही. बरं, मग आता रेल्वेमध्येच हे करता का तुम्ही असं? नाही नाही, एका माणसानं मला घेऊन गेला, तेव्हा भंगारीचा भरावा लागेल ना, भीक तर कोणी देत नाही. काय करणार. काय नाही, तुमचं आश्रममध्ये आम्ही व्यवस्था करू. आश्रम मंदिरात आल का तुम्ही? आधार कार्ड बी नाही काढले मी. अच्छा. बायको लेकरं तेवढं आधार कार्डाचं काही ठिकाणं नव्हतं ना, माहिती नव्हतं. किती वर्ष झाले ॲक्सिडेंट? कमीत कमी 20 वर्षीवाय. बरं बरं, ठीक आहे. तुमचं आश्रम मध्ये व्यवस्था केली तर तुम्ही आश्रम मध्ये राहू शकता का? राहू शकतो. बरं. पोटं पण काय, ते फक्त डोळे नाहीत मला, नाही, डोळ्याचं पण होतं. लांबचं नाही दिसत मला. ठीक आहे, चालेल ना तुमचं आता आश्रम व्यवस्था करू. बेटा तू बसली नाही तर हां. मला काळा काळा चेहरा दिसतो. अच्छा. चालेल, सगळं व्यवस्थित. परमेश्वर सोबत आहे तुमचं आश्रम.